सकाळी मस्त असं की नाही डोशाचा नाश्ता केला आणि ही एक अशी गोष्ट आहे ना जी की मला खूपच अप्रतिम जमते असं आमच्या सगळ्यांना वाटतं। ते म्हणजे की नाही मुगाच्या डाळीचे डोसे होतात पण अप्रतिम। आणि संध्याकाळी मस्त असं भरीत रोडग्याचं की नाही नैवेद्य खाल्ला। दुपारी भाज्या सुद्धा आल्या होत्या, पण त्याआधी मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते। नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल। कसे आहात तुम्ही? टेल मी इन द कमेंट सेक्शन बिलो। तर मूग तांदूळ आणि थोडंसं उडीद आहे ना मी रात्री भिजत घातलं होतं, कारण मला ते सकाळी नाश्त्यासाठी बनवायचं होतं। आलं आणि मिरचीचे तुकडे टाकून आहे ना अगदी नॉर्मल कन्सिस्टन्सी जशी आपण डोस्याचं बॅटर करतो तसंच। ह्याआधी सुद्धा मी ही रेसिपी तुमच्यासोबत खूप वेळा शेअर केली आहे, पण ज्या वेळेस करते ना मी ती अगदी 10 on 10 होते, म्हणून मला ती शेअर करू वाटते। त्याच्यामध्ये 2 चमचे मोठे बेसन पीठ टाकलं आणि बाकी किती सुद्धा मी मेजरिंग कपनी घेतलं ना तरी सुद्धा मीठ मला ना चमच्याने वगैरे टाकायला जमतच नाही, ते मला असंच हाताने टाकावं लागतं। मग ते टाकून घेतलं आणि व्यवस्थितपणे ते बेसन जे आहे ना ते मिक्स करून घेतलं। आता इथे ना मी व्हिडिओ अजिबात सुद्धा स्किप केला नाहीये कुठंच, जेणेकरून तुम्हाला ते समजावं की बाकी काही न ॲड करता इतकं सिम्पलेस्ट वेनी तुम्ही हा हेल्दी ब्रेकफास्ट अगदी घरी बनवू शकता आणि तो सगळ्यांना आवडेल सुद्धा। लहान मुलांच्या डब्यासाठी सुद्धा हा खूपच बेटर ऑप्शन आहे। आता तुम्ही बोलताल एक काही कोइन्सिडन्सली निघेलच डोसा, पण इथे बघू शकता जेवढा पातळ जेवढा मोठा तुम्हाला करायचा तेवढा तुम्ही करू शकता आणि तरीसुद्धा तो इझिली त्या तव्यापासून सेपरेट होतो, कारण ते बॅटर जे आहे ना ते प्रॉपर झालेलं असतं। मग त्यासाठी मी 2 वाटी तांदूळ आणि 1 अख्खी वाटी मूग घेतलं होतं आणि अगदी माझ्याकडे शिल्लक होती उडीद डाळ अर्धा वाटी, म्हणून मी तिथे टाकली। आमच्या इथलं मार्केट असतं बुधवारचं, जेणेकरून एकदम फ्रेश भाजीपाला तिथे मिळतो। आणि मी तुम्हाला सांगते ह्या मिरच्या ज्या आहेत ना त्या मी आहे ना लोणच्यासाठी मागवल्यात, लिंबू आणि मिरची। बाकी सगळं सामान हॉटेलचं होतं, ज्याच्यामध्ये टमॅटो आलं शिमला वगैरे आलं होतं। नंतर हे खूपच महत्त्वाचं काम करून घेतलं आणि दुपारी पिल्लूचा व्हिडिओ शूट केला। तुम्ही पुढे बघा तो ती कशी बोलते। नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज माझ्या आजीने कुरकुरे आणले आहेत, तर आज आपण बनवूया चटपटीत। आजी मला कापून दे। आपण आता ह्याच्यात सोया स्टिक टाकले आणि आपण ह्याच्यात आता कुरकुरे टाकू, पण टाकले ह्याच्यात हे बघा। आता आपण कांदा टाकूया, लिंबू पिळू, म्हणजे आईने मला हे करून दिले, चुरा करून दिला। तयार आहे चटपटीत, तुम्ही ट्राय करून बघा। लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। आता या तुम्ही खायला। नखरा शूट झाल्यानंतर हॉटेलला गेले, जिथे की व्यवस्थितपणे ना भाज्या रिस्टॉक करून घेतल्या, कारण खूपच महागाई चालली आहे त्याच्यामुळे। आणि मग घरी येऊन मस्त ते भरीत रोडग्याचं जे काही असतं ते त्याची तयारी करून घेतली। आणि मग ते दिवे असतात जे की बाजरीच्या पिठाचे असतात, तुमच्या इकडे पण ते करतच असतील, चंपाषष्ठी याला बोलतात। तुम्ही केली का ते पण मला कमेंट्समध्ये सांगा।